गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश. गोकुळ संघाची निवडणूक घेण्याचे आदेश. सुनेत्रा पवार राजधानी दिल्लीमध्ये पोहोचल्या. उपराष्ट्रपतींकडे राज्यसभा पदाचा राजीनामा देणार. थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. तामिळनाडू टीव्हीके कडून सत्ता स्थापनेचा दावा. विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला. द्रमुक आणि काँग्रेस यांची युती तुटली. सत्तेसाठी काँग्रेस थलपती विजय यांच्या सोबत. काँग्रेस टीव्हीकेच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार. नराधम भीमराव कांबळेला घटनास्थळी नेऊन तपास. फॉरेन्सिक पथकासह पोलिसांकडून कसून चौकशी. नसरापूर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती उघड. अत्याचार केलेल्या गोठ्यात हा नराधम 6 दिवस राहिला. मुलीवर गेल्या अनेक दिवसांपासून त्याची नजर होती. नसरापूरच्या नराधमानं मुलीच्या छातीवर जोरात बुक्क्या मारल्या. मुलीचा मृत्यू झाला की नाही हे पाहण्यासाठी छातीवर बुक्क्या. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालात माहिती समोर. पुण्यातील पर्वती भागात 9 वर्षांच्या नातीवर आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न. नराधम 50 वर्षीय आजोबावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. बालिका अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर. अकोल्यात 60 वर्षीय वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार. आईवडील शेतात मजुरीसाठी गेल्यानंतर करायचा दुष्कर्म. बंधू मनोहर भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी. साथीदार विशाल वाघमारेला ही कोठडी. फसवणूक आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद. चाळीसगावात प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळ्यात ओढलं. आक्षेपार्ह व्हिडिओज आणि फोटोज काढले. सोशल मीडियावर फोटोज व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले. अर्जुन खोतकरांनी जालन्यातील 12 नगरसेवकांसोबत घेतली शिंदेंची भेट. महानगरपालिकेमध्ये निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप. खोतकरांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती. दापोलीतल्या मुरुडमधील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब निर्दोष. खेड न्यायालयाचा निर्णय. पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. माजी आमदार हर्षवर्धन जाधव अट्रॉसिटीच्या आरोपांमधून निर्दोष. पानटपरीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. भाजपाचा महाराष्ट्रात पक्षवाढीचा अजेंडा. पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदाऱ्या निश्चित. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी निवडले 6 नवे समन्वयक. इयत्ता 6वीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी. 2री, 3री, 4थी आणि 6वीचाही नवा अभ्यासक्रम. येत्या जूनपासून नवीन अभ्यासक्रम लागू होणार. दादा भुसेंची माहिती. पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा परतावा. भूसंपादनाचा दर 1.61 कोटी प्रति एकर निश्चित. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारं स्टेटस ठेवलं. 2 अल्पवयीन मुलांमुळे हातकणंगलेतल्या पेठवड गावामध्ये तणाव. संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या. टँकर वेल्डिंग करत असताना स्फोट. 1 कामगार जखमी. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळची घटना. स्फोटामुळे पत्र्याचं शेड तुटून पत्रेही उडाले. पश्चिम बंगालमधील सत्ता स्थापनेची सूत्र अमित शहांकडे. मुख्यमंत्री मंत्री यांच्या निवड करण्याचे सर्व निर्णय शहांकडेच. पश्चिम बंगालमध्ये निकालानंतरही हिंसाचार सुरूच. कोलकात्यात भाजपा आमदाराच्या भावाची हत्या. आमदार पियुष कनोडिया यांच्या भावाची हत्या. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस. काँग्रेसकडून सतीशन, चेन्निथला, वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. यूडीएफच्या विजयानंतर केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू.
सार्वजनिक ठिकाणी विषप्रयोगाचा आयसिसचा कट उधळला. एनआयए कडून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. एरंडेलच्या बियापासून रायसिन नावाचं विष तयार करून वापरण्याचा कट. इराण विरोधात युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा. आता फक्त हॉर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार. ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती.